रत्नाकर महाराजांचे शिष्य जुने शिष्यश्रेष्ठ एकदम राजाराम भाऊ जिमत यांचे परवाच 9वीला त्यांचं अकस्मात निधन झालं. ते आता थोडे दिवस वर्षभरावर आजारीच होते, परंतु एक भगवंताच्या मनात काहीतरी असल्या पाहिजे काय, कारण त्यांची भक्ती चांगली होती आणि त्या भक्तीच्या मुळे एक पांडुरंगानं त्यांना हा 9वीचा दिवस निवडून आणि आज एकादशी दिवशी त्यांची आज तिसऱ्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे त्याला उपवास पण 2-3 समजा घडलं आणि एकादशी निमित्त आज त्याचा तिसरा असल्यामुळं महाराजांनी त्यांच्या सदांचा कार्यक्रम आणि पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आज त्या एकादशी दिवशी आयोजित केला आणि त्यानिमित्त आता पुष्पवृष्टी पण झालेली आहे. आता राजाराम भाऊ बद्दल बोलायचं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका आणि त्या मसवड गावच्या बाजूला 7-8 किलोमीटरवर त्यांचं एक छोटस गंगोत्री गाव आणि त्या गंगोत्री गावामध्ये त्यांचा अंदाजे माझ्या जन्मावर मी सांगतो की त्यांचा जन्म अंदाजे 44-45 असा असल्या पाहिजे. म्हणजे त्यांनी आज ते 80च्या घरात असणार. महाराज आमचा दुष्काळी पट्टा हा नेहमीच मान तालुका 5वीला पोहोचलेला असल्या कारणाने राजाराम भाऊ हे गरिबीत त्यांचा जन्म झालेला आणि गरिबीत जन्म झाल्यामुळे गावी आपण बघतो दुष्काळ भागात असल्यामुळे शेती काय पिकत नाही आणि त्या टायमाला फार परिस्थिती अवघड होती. आता शेतीची सुधारणा झाली पण त्या टायमाला काल अवघड असल्यामुळं राजाराम भाऊ मुंबईला नोकरी निमित्त गेले आणि त्या ठिकाणी एक मिल कामगार म्हणून गिरणीमध्ये त्यांचे नियुक्ती झाली आणि ते सर्व्हिस करत असतानाच त्यांचा आमच्या रत्नाकर महाराज गुरु यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि संबंध त्यांच्याशी आल्यानंतर त्या टायमाला अंदाजे आज मला वाटते कमीत कमी 50 वर्ष तरी झाले असतील त्यांनी रत्नाकर महाराजांचा अनुग्रह घेऊन आणि त्या 50 वर्षांमध्ये असे महाराज होऊन गेले की पुष्कळ लोक आपले शिष्य होऊन जातात. 1-2 वर्ष राहतात, माळ घालतात आणि थोडे दिवस मठावर येतात आणि परत ते आपले विसरून जातात गुरुना. पण ते परम भक्त असे राजाराम भाऊ, त्यांना भाऊ म्हणायचो पण एक निष्ठ होते, एक तत्वाने वागणार होते. त्यांनी कधीही 50 वर्षांमध्ये आपली उपस्थिती ही केलेली नाही. त्यांनी नेहमी कार्यक्रमाला मठावर तनाळे मठावर हजर राहायचे आणि रत्नाकर महाराजांनी सुद्धा त्यांना एक चांगला शिष्य म्हणून त्यांची ख्याती केलेली होती आणि ते कुठेही कार्यक्रम असू द्या राजाराम बुवा आपल्या रत्नाकर महाराजांच्या बरोबर असायचे आणि ते महाराज आता त्यांची ख्याती इतकी झाली की ते आवडते शिष्य म्हणून महाराजांचे असल्यामुळं आमच्या भागातील लोक त्यांना काही संकट विचारायचे राजाराम भाऊला आणि ते संकट विचारत असताना समजा त्यांनी सांगायचं लोकांना समजावून सांगायचं की परमात्म्याला लागा, त्याच्यात तुमचे संकट दूर होणार नाही. त्यांनी स्वतः कधी गर्व केलेला नाही की मी महाराज व्हावं आणि माझ्या हस्ते महाग घालावी, माझ्याकडे अनुग्रह असं कधी
केलेलं नाही. त्याने आमच्या भागातील जेवढी माणसं आज त्या मठावर येतात हे कारणीभूत राजाराम भाऊ आहे. त्या राजाराम भाऊच्या मुळे एवढे आमची लोक काय काय सुखी झाली. आता काय जे काय तत्वाने वागत नसतील ते सोडून द्या, पण एक निष्ठ तत्वाने वागली लोक त्यांचं बदल झालं, त्यांचा उद्धार झाला. असे राजाराम भाऊ त्या लोकांना आपल्या गुरुवर आणायचे आणि त्याला माळ घालायला लावायची, अनुग्रह घ्यायचे आणि परमानाला लावायचे. असं त्यांनी जीवन जगलं. स्वतः त्यांनी प्रपंच केला नाही, संसार केला नाही, परंतु हे लोकांचं त्यांनी फार कष्ट घेतलं, लोकांची सेवा केली. लोकांची सेवा करत असताना आपल्या गुरु प्रेम त्यांनी ठेवलं. आणि असे करत असताना त्याची नोकरी पण सुटली काय वेळेला परत, आणि त्यानंतर तर महाराजांवर ते कायमचेच असायचे. कुठेही असू जाऊ द्या, मुंबईला जाऊ द्या, कुठलाही कार्यक्रम ते रत्नाकर महाराजांवर हजर असायचे. आणि ज्यावेळी रत्नाकर महाराज 2003 साली वैकुंठाला गेले, त्यापासून त्यांनी आज आपल्या दाजी महाराजांच्या मठावर 20-22 वर्षे सेवा करतात. पण ते म्हणले नाहीत की माझे गुरु नाहीत आणि काय जरूर आहे ते या मठावर यायची आणि मला पुष्कळ माझ्या महाराजांनी दिलेलं आहे, असं कधी त्यांनी गर्व केलेलं नाही. परंतु त्यांनी असं समजले की दाजी महाराज म्हणजेच आपले रत्नाकर महाराज, हे समजून त्यांनी आज दत्तनगरीच्या मठावर त्यांनी सेवा केली आणि आपल्या दाजी महाराजांना आज 20-22 वर्षे त्यांनी चांगली साथ दिली. त्यांच्या साथीचं फळ म्हणून त्यांची आज इतकी श्रद्धा होती की दाजी महाराजांवर इतकी श्रद्धा होती की बस ते कधी कुणाला म्हणले नाही की काय लोकांना संकट असू द्या, पण दाजी महाराजांना ते घेऊन यायचे आणि दाजी महाराजांकडून ते माळ घालून अनुग्रह करून घेऊन जायचे लोकांना. अशी त्यांची आजपर्यंत सेवा सतत चालली आणि म्हणून त्या सेवेचं फळ म्हणून त्याला भगवंताने सुद्धा जवळ केलं. आणि एकादशीचा, कार्तिक एकादशीचा योग त्यांना साधला. आज याचं योगाचं कारण म्हणजे आज ते ज्या बसनं गुरुच्या सेवेला असल्यापासून मठामध्ये कार्यक्रम करायचे आणि पंढरीची महिन्याला वारी करायची आणि त्या वारीचं फळ म्हणून त्याला आज आपल्या दाजी महाराजांनी त्याला इथं एक पुष्पवृष्टी आणि श्रद्धांजली व्हायचे ठरवलं आणि त्यानिमित्त आज भाऊजांना आपण श्रद्धांजली वाहिली. तरी मी झालेली सेवा आज माझ्या सद्गुरूचे रत्नाकर महाराज आणि दाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आता थोड्या भावाबद्दल काय बोलायचे आपले दाजी महाराज बोलतीलच, तरी बोला पुंडलिक गौर विठ्ठल.